खरं तर सध्याचे जे राजकारणी आहेत ते महापुरुषांना विविध जातीमध्ये विभागताना आपल्याला बघायला मिळतात. बदलापूर शहराचा जर इतिहास पाहिला तर बदलापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभलाय. 16व्या शतकात जेव्हा शिवाजी महाराज कर्जत मारे जेव्हा पुण्याला जायचे तेव्हा ते बदलापूरमध्ये घोडे बदलायचे आणि त्यामुळे हा इतिहास लाभलाय. तसंच आपण पाहिलं तर शिवरायांची पहिली संयुक्त जयंती जी होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 मे 1927 ला बदलापूर शहरात साजरी केली होती. तर हा एक एकंदरीत शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा ऐतिहासिक वारसा आपल्याला लाभलाय. तर तो वारसा आपल्या माध्यमातून आपण पुढे कसा काय? आता आनंदाची गोष्ट अशी होती की जन्म माझा रायगडमध्ये असल्यामुळे की तो अभिमान आहे, महाराजांविषयी अभिमान आहे. रायगड म्हटल्यानंतर आपली छाती अभिमानाने गर्वाने फुलून येते की आपण महाराजांच्या जे तिथे किल्ले गड किल्ले आहेत तिथे आपले जन्मस्थान आहे. तर तो एक अभिमान आहे. आणि सासरी आल्यानंतर बाबा समजले की बाबा शिवाजी महाराजांनी इथे घोडे बदलायचं हे केले पावनभूमी. तर तो एक अभिमान आहे की आपल्याला जो अभिमान असतो की रायगड आणि जिथे महाराजांनी पाय लागण्याच्या धर्तीला तो एक खूप अभिमान आहे. आणि जसे बाबासाहेबांचं एक नातं आहे त्यांच्याशी की जे कमी वेळात संविधान बाबासाहेबांनी लिहिले ते महाराजांचं प्रतिबिंब आणि जे महाराजांविषयी अभ्यास केलेले रयतेचं स्वराज्य कसं निर्माण केलं त्याविषयी ज्या बाबासाहेबांनी अभ्यास केले त्या अनुषंगानेच तो संविधान घेण्यात केला आहे. आणि ते कमी वेळात संविधान बाबासाहेबांनी त्यामुळेच केले मला असं वाटतं. खरं 2 महापुरुषांमुळे हा देश जो आहे तो पूर्णच होऊ शकत नाही. हर्षालीताईंच्या पण बोलण्यातून बाबासाहेब जितकेच महत्वाचे तितकेच या देशाला शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य देखील महत्वाचं आहे असंच यातून स्पष्ट होतं. तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की एखाद्या समाजाची जर प्रगती पाहायची तर त्या समाजाची स्त्री किती साक्षर आहे आणि ती स्त्री किती पुढारलेली आहे यावरून त्या समाजाची प्रगती आपल्याला पाहायला मिळते. आता नुकतंच 14 एप्रिल आहे आणि संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. आपल्या वॉर्डामध्ये बौद्ध समाज देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. तर 14 एप्रिल आपल्या इथे कशी साजरी होते आणि नागरिकांना काय आव्हान करा 14 एप्रिल? 14 एप्रिलचा विषय असा आहे की जे आता मी ज्या ठिकाणी राहते इंदगड वेरूळ तिथे संघर्ष मित्र मंडळाचं जे काम आहे जी रॅली आम्ही सुरुवात करतो 2 दिवसापासून सुरुवात करतो ती आम्ही पूर्ण बाबासाहेब स्मारकापर्यंत की भव्य दिव्य मिरवणूक असते. आणि त्या दिवशी आपला म्हणजे सहज असते वर्षभराचा एक सण असतो आपला. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत इतका आनंद असतो की बाबासाहेब जयंती म्हटल्यानंतर आपल्या महिनाभर जोश असतो की बाबा जयंती म्हटल्यानंतर मग सांस्कृतिक गावामध्ये कार्यक्रम राबवले जातात. जे विद्यार्थी उच्च शिक्षण झाले त्याचा सत्कार केला जातो. व लहानपुरांचे फॅन्सीचे कार्यक्रम असतात त्या माध्यमातून लहानपुरांकडनं की समाजापोटी असलं प्रेम ते जागृत केलं जातं. बाबासाहेबांविषयी असलेली मार्गदर्शन हा मातांच्या विषयी असलेली फॅन्सीमधनं मुलांकडनं जे कला करून केली जाते प्रबोधन केलं जातं ती मुलांना माहिती मिळते की बाबा जे आपले महापुरुष आहेत त्यांनी आपल्याला काय त्याग केलेला त्यांच्याविषयी मुलांना निश्चितच मार्गदर्शन मिळेल. त्या माध्यमातून बाबासाहेबांविषयी काय सांगाल? कारण त्यांच्यामुळे आज आम्ही इथं बसतोय. बाबासाहेबांविषयी काय? सर्वप्रथम बाबासाहेबांविषयी सांगायचं म्हटलं तरी आपल्याला जो आदर आहे बाबासाहेबांच्या विषयी तो निश्चित कार्य करायला पाहिजे. ज्या आज आपण शिकलो त्या मुली ज्या स्तरावर आहेत उच्च पदावर आहेत ते बाबासाहेबांचे मुळे आहेत आणि त्यांच्याबद्दल कायम आदर असावा आणि राहील सगळ्यांच्या पोटी. निश्चित मला असं वाटतं की एक बौद्ध समाजापुरतं बाबासाहेबांचा विचार नसावा की त्यांनी असा विचार नाही केला की फक्त या बौद्ध समाजाच्याच महिलांना आरक्षण दिलं पाहिजे की त्यांनाच फक्त शिक्षण दिलं पाहिजे त्यांनाच फक्त उच्च पदावर गेलं पाहिजे असं नसतं. मला असं वाटतं जेवढ्या आपल्या भारतपर्यंत महिला असतील किंवा इतर भारतीय बाहेर गेले असतील की त्यांनीही बाबासाहेबांविषयी प्रेम जागृत केलं पाहिजे. आपण सांगतो बघा आता राजकारणामध्ये इतर महिलाही आहेत की विविध समाजाच्या पण त्या जेव्हा स्टेजवर येतात ना तेवढ्या फक्त बाबासाहेबांचे विचार मांडतात की बाबासाहेबांच्यामुळे आम्हाला इलेक्शनला उभं राहण्याची आज नाही पण त्यांच्यामुळे ते सांगू शकत नाही की बाबासाहेब काय आहे. मला असं वाटतं की बाबासाहेबांचे विचार हा बौद्ध समाजाप्रकार असून की प्रत्येक महिलेने जर महिलेने आपल्या मुलाला सांगितलं बाबासाहेबांचे कार्य काय आहे रमाबाईचे कार्य काय आहे सावित्रीबाईचे कार्य काय आहे तर मला असं वाटतं निश्चितपणे सगळ्यांची निष्ठा बाबासाहेबांचा आदर निश्चित आहे असं मी या माध्यमातून सांगू इच्छितो. खरी व्यक्ती तीच असते की मोठी झाल्यावरती पण ज्यांच्यामुळे आपण घडलो त्यांची जाणीव ठेवते. आज हर्षाली मॅडमच्या बोलण्यातून बाबासाहेबांविषयी असलेलं प्रेम
आदर आणि जिव्हाळा पुन्हा एकदा चालू झाला. तर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्धांचे नाही, त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत करून या देशाला संविधान दिलं. त्यामुळे एकदा जातीचा चष्मा काढून बाबासाहेब जर आपण वाचले किंवा बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचलं तर बाबासाहेबांचं समस्त महिलांसाठी, समस्त भारतवासियांसाठी असलेलं प्रेम आपल्याला आतोनात स्पष्ट होईल. खरं तर हर्षाली गायकवाड आणि संदीप गायकवाड यांनी समाजसेवेची सुरुवात अशापासून केली जेव्हा अख्खं जग घरी बसलं होतं. तो काळ होता कोविडचा, ज्या वेळेस देशात महामारी पसरली होती, ज्या वेळेस देशात लोकांचे एक वेळचे खायचे देखील वांदे झाले होते. तेव्हा या दाम्पत्याने प्रत्येकाच्या घरात जाऊन जेवण वाटप केलं आणि एका चेहऱ्यावरती जणू काही हसू झालं होतं. खरं तर आपण याविषयी बोलूयात. खरं तर अशी भीषण परिस्थिती देशामध्ये लागली होती आणि अशा वेळी तुम्ही दोघांनी जीव धोक्यात घालून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आणण्याचा प्रयत्न केला. तर कशी होती सुरुवात आणि काय सांगाल त्या कोविडच्या बाबतीत? आपली समाजसेवा करायची सुरुवात इथूनच सुरुवात झाली की ज्या काळामध्ये इतकी भयानक परिस्थिती, महामारी, इतकी अहंकार पसरलेला होता, त्या काळामध्ये आपल्याला खरं भाग्य लाभलं की आपण समाजकार्य खऱ्या अर्थाने करू शकतो. इतकी भीती होती की लोकांकडे पाणी वगैरे तर पाणी देऊ शकत नव्हते. त्या काळामध्ये आम्ही लोकांपर्यंत किट पोहोचवले किंवा आपल्या ताई स्टेशन मार्फत आपण मोफत अन्न दिली. दामले साहेबांनी मोफत अन्नच वाटप केलेलं आहे इतकं. आणि आपलं रेशनिंग किट झालं, भाजीपाला झालं, प्रत्येकाला हॉस्पिटल व्यवस्था करण्यापर्यंत माझ्या मिस्टरांनी खूप मदत केली आहे. इथे पण नाही पोहोचू शकले लहान गरीब मुलं असल्यामुळे, तर त्यांनी इतकी लोकांना सपोर्ट केलं की हॉस्पिटलला स्वतः घेऊन जायचे. आणि ते घरी आल्यानंतर असं तिचं वाटून असायचं की कपडे बाहेर चेंज करण्यापर्यंत, मग ते बाथरूम पण जाईपर्यंत इतकं प्रेशर असायचं की घरात आमची ज्येष्ठ नागरिक आहेत घरामध्ये, त्याच्यामुळे घरातलं वातावरण कव्हर करून की वॉर्डमध्ये लोकांना आपलं समाजकार्य करायचं. त्यात समाजकार्याचं हे भाग्य लागलं आम्हाला. एखादा असा अनुभव, कारण कोविड काळामध्ये खूप वाईट देखील अनुभव आहे, चांगले देखील अनुभव आहे, जसं की तुम्ही समाजसेवा करून लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद पसरवला. तर असा एखादा अनुभव की जेव्हा तुम्ही एखाद्याला काहीतरी दिलं आणि तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं किंवा त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं ते पाहून मनाला खूप शांतता मिळाली असेल, तर असा एखादा अनुभव शेअर करा. निश्चितच करावं वाटेल की जेव्हा एखादी लहान मुलं असतात घरामध्ये आणि त्या एक बाईचे पती, तिलाही माहीत नसतं की बाबा आपले मिस्टर गेले, ते हॉस्पिटलला गेले, त्यातले माझ्या मिस्टरांनी ते सगळं हँडल करून की बाबा त्यांच्या घरातल्या न करता की बाबा सगळं आपण हँडल केलं पाहिजे. त्यांचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये गेले, आज 15 दिवस झाले, त्यांना घरातल्या माहिती नाही. त्यांच्या घरातल्या परिस्थिती आपण स्वतः जाऊन तिथे त्यांना सहानुभूती देऊ, त्यांचं समाधान करणं हे खूप मोठी गोष्ट आहे की आपण एक नातं निर्माण करतो त्यांच्यामध्ये. आणि त्यामुळे आम्ही ते नवीन असल्यामुळे की एवढं बॉन्डिंग कोणासोबत नव्हतं, तरीही ती हिंमत करून प्रत्येकाच्या घरात जाऊन त्यांना सहानुभूती देणं हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. पण ते आम्ही करू शकलो असं त्या काळ समाधान होतं. त्यावेळेस भीती नाही वाटली की आपल्याला देखील कुटुंब आहे, आपल्याही घरी मेंबर आहे आणि आपण दिवसभर बाहेर आहोत, त्यामुळे कुठेतरी कुटुंबावरती परिणाम होईल याचा असं वाटेल? किती त्रास आहे. मग सांगितलं कोणाकडे पाणी मागून सुद्धा पाणी द्यायचे. जेव्हा आपल्या इथं वगळा सुद्धा काम करून आपण जेव्हा घरी जातो तर घरच्यांचाही प्रश्न असायचा की ह्यांना कुठल्या घरात पाणी द्यावं, इतकं प्रेशर असायचं. त्याच्यामुळे घरातलं वातावरण सगळं जसं मी बोलले की ह्यांना बाहेरच आपण चेंज करावं लागायचे. मग तिकडे आपण सगळं सॅनिटायझर करून मग सगळं ते सगळी गोष्टी तुम्हाला माहिती त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने सगळं घरातलं सगळं बघून बाहेरचं बघायचं आणि स्वतःची आपलीही काळजी घ्यायची, जे तितकं मोठं आव्हान होतं ते स्वीकारणं आव्हान आणि नाही इथपर्यंत हा प्रवास इथपर्यंत आलाय. जर पाहिलं तर स्वतःचा जीव धोक्यात घालून या दाम्पत्याने जनतेची सेवा केली कोविड काळामध्ये. खरं तर कोविड योद्धाच म्हणावे लागेल की जग अख्खं घरी बसलं असताना हे दाम्पत्य उठतं आणि ह्या जगाच्या धावत्या युगामध्ये समाजसेवेसाठी पाऊल उचलताना आपल्याला मिळतं. महिलांसाठी आपण नेहमीच सक्रिय असतो. विविध हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील किंवा इतर कार्यक्रम असतील त्यामध्ये तुम्ही सहभाग नेहमीच घेताना पाहायला मिळतो. तर येणाऱ्या काळामध्ये वॉर्डामध्ये काय वेगळे कार्यक्रम महिलांसाठी पाहायला मिळतील? हळदी कुंकूचा विषय असा की पहिला कसं असायचं, लेडीज वॉर्ड नसल्यामुळे दामले साहेबांचं कसं असायचं की सलग हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवायचे. त्याच्यामध्ये इतकी भीषण गर्दी व्हायची की महिलांवर प्रेशर असायचं की बाबा रांगेत उभं राहायचं की ते जे हळदीचं वाण आहे ते आपल्याकडे पोहोचेल की नाही पोहोचेल. त्याच्यामुळे इथे वॉर्डामध्ये आपण आल्यानंतर एक महिला प्रतिनिधी म्हणून काम करताना निश्चित असं वाटलं की ज्या वर्कर महिला आहेत त्या रांगेत उभा राहायला मागत नाही, त्यांच्यापर्यंत ही वस्तू पोचली पाहिजे. आपण काम करत असताना आपण वॉर्डाच्या हिशोबानेच काम करतो की बाबा आपल्या वॉर्डाचं फायदा कुठे उठला पाहिजे.
हे केलं की प्रियंका वहिनी आम्ही असं ठरवलं की आपण त्यांच्या घरात त्या माध्यमात त्यांच्या घरी पोहोचलं पाहिजे की त्यांना ते हळदीचं वाण महिला प्रत्येकाला घर बसल्या पडतो. आम्ही अशा प्रकारे आज 3 वर्ष आम्ही असं काम करतो की 2 ते 2.5 घरापर्यंत आम्ही स्वतः जातो तिथे जाऊन हळदी कुंकू त्यांना ते वाण निश्चित देत असतो. खरं तर बोलताना वॉर्डाबद्दलचं प्रेम त्यांचं प्रत्येक गोष्टीतून या ठिकाणी व्यक्त होत आहे. हे असलेलं प्रेम हे महिलांविषयीचं आणि महिलांचं त्यांच्याविषयी असलेलं प्रेम आपल्याला या ठिकाणी व्यक्त होतं पाहायला मिळतं. स्त्री काल परवापर्यंत गाव कुसाबाहेर असणारी स्त्री आज गरुड भरारी घेत आहे. अगदी समाजसेविकेपासून ते अगदी उंच उच्च पदावरती स्त्री आपल्याला पाहायला मिळते. याचं श्रेय जातं ते सावित्रीबाई फुले यांना. स्त्री शिक्षणाचा त्यांनी प्रसार केला आणि काल परवाची न बोलणारी स्त्री आज बोलू लागली. आज एक अशीच सावित्री शिलेक आपल्यासोबत असणार आहे. खरं तर बदलापूर शहरात त्यांचं योगदान अगदी महत्वपूर्ण असं आहे आणि हा जो चेहरा जो आहे तो बदलापूर शहरात अतिशय प्रसिद्ध आणि समाजसेविकेमध्ये अतिशय नावलौकिक असा हा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज त्याच चेहऱ्याशी आज आपण दिलखुलास गप्पा करणार आहोत. आपल्यासोबत हर्षाली गायकवाड असणार आहेत. खरं तर समाजसेविका म्हणून त्यांची ओळख जरी असली तरी राजकारणात देखील त्या हळूहळू सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज आपण याच विषयी त्यांच्याशी पूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिकेत आणि ठळक वार्ताच्या दिलखुलास गप्पांमध्ये आपले स्वागत आहे. हर्षाली मॅम, स्वागत आहे आपलं. सर्वप्रथम आपल्या ठळक वार्ताच्या प्रेक्षकांना आपला परिचय. नमस्कार, माझं नाव हर्षाली संदीप गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहरात समाजसेविकेचे काम करत आहे. सर्वप्रथम बदलापूरची जनता जी आहे ती उत्सुक आहे. स्पेशली तुमच्या बेलवलीची ज्या महिला आहेत त्यांचं तुमच्यावर असलेलं प्रेम, त्यांचा असा प्रश्न आहे की तुमचा परिचय कसा होता, प्रवास कसा होता, बालपण कसं होतं? एकंदरीत बालपणाचं सांगायचं म्हटलं तर मी पेण रायगडमध्ये रायगडमध्ये सगळं बालपण माझं पेणमध्येच गेलं. शालेय शिक्षण सगळं तिथे झालंय. शाळेची एखादी आठवण, कारण तुम्ही खूप शांत स्वभावाचे होता, तर घरातही कसं होतं आणि शाळेची एखादी अशी आठवण? शांत स्वभाव नाही म्हणताय का, लहान असताना शालेय जीवनामध्ये अतिशय म्हणजे एक भरपूर विद्यार्थी असतो की बाबा ह्याच विद्यार्थ्यांकडून आपले शालेय काय म्हणतात प्रशिक्षण किंवा आणखी शाळेला जिल्हास्तरीय बक्षीस कशी मिळते, त्यामध्ये माझा खूप मोठा मोलाचा वाटा असायचा की एकंदरीत नाटकाचा विषय आला की जिल्हास्तरीय नाटक असते की स्पर्धा असते कुठले, तर हर्षाली सुर्वे, माझं मायाचं नाव हर्षाली कीर्तिकुमार सुर्वे, की हा नाव प्रामुख्याने माझं घेतलं जायचं. आणि त्यामुळे कसं तो एक अभिमान असायचा की शिक्षण आपलं कौतुक व्हायचं. एक लहानपणापासून ते एक जिद्द मनामध्ये असायची की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित भाग घेऊन हे मला खूप आवडायचं. कलेबद्दल तुमचं एक विशिष्ट प्रेम होतं, तर मग विचार केला आपल्याला की आपण राजकारणाकडे वळू म्हणून असं कधी वाटलं नव्हतं की तेव्हाच नव्हतं वाटलं, पण एक आवड होती. जसं माझी आई वडील आहेत ते समाजात कार्य करायचे, जे आपल्या समाजाचं कार्य आहे. मग मी माझी महिला अध्यक्ष होती, त्याच्यामुळे जे सोबत जाणं असायचं माझं नेहमी. आणि मग ते सगळ्यांचे संवाद साधणं, सगळ्यांचं एकंदरीत सगळ्यांचं प्रेम होतं समाजाविषयी, ते कार्य करणं ते खूप आवड होती लहानपणापासून. त्याच्यामुळे ते मनामध्ये होतं खूप त्याची की कार्य करावं समाजामध्ये. म्हणजे तो वारसा तुम्हाला घरापासूनच भेटला होता, बाहेर? पुढचा प्रश्न असा असेल, कॉलेजचं शिक्षण कसं होतं आणि कुठे शिक्षण? कॉलेजचे शिक्षण, शालेय शिक्षण सगळं माझ्या पेणमध्ये झालेलं आहे. कॉलेजची एखादी आठवण जी नेहमी लक्षात राहते? नेहमी असं आपण असं जास्त माझं म्हणणं असं आहे की मला शालेय जीवनापेक्षा मला या क्रीडा सांस्कृतिक जीवनामध्ये जास्त आनंद व्हायचा. म्हणजे वर्गापेक्षा वर्गाबाहेर जास्त मला एखादं मला असं आता मी शतकोत्सव शाळेमधून सेकंड प्राइज मिळते, त्याच्यामुळे मला असं म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये जास्त आवडतं. मग त्या क्षेत्रात करिअर करणं असं वाटलं किंवा घरच्यांनी कधी बोलले की हे कर असं? घरच्यांनी बोलण्यापेक्षा त्या काळामध्ये माझं आम्ही 3 भावंड, 3 बहिणी 1 भाऊ आणि तिसरी मुलगी म्हणून माझ्याकडे बघितलं जायचं. त्याच्यामुळे घरातल्यांचा असा हेतू असायचा की समाजाचा दृष्टिकोन बदलला की बाबा तिसरी मुलगी झाली, नाराजगी असायची त्या टायमाला. पण घरातल्याने इतका सपोर्ट केला की जसं माझ्या भावाला प्रशिक्षण दिलं त्याचप्रमाणे मला प्रशिक्षण दिलं की ज्यात तुला हे मॅरेथॉन असतील, कार्डिओमध्ये हे असतील की प्रत्येक क्षेत्रामध्ये मला त्याला फ्रीडम दिलं. जे तुला आवडेल ते कर, ते कधीच बंधनात ठेवलं नाही. त्याच्यामुळे ते क्रीडा क्षेत्रात मला जास्त कळेल. खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो, तो म्हणजे लग्न सोहळा असतो. तर तुमची केमिस्ट्री कशी होती, कधी तुमच्याशी संदीप गायकवाड भेटले आणि कसं झालं हे सगळं? आपण
होता आमच्याकडे तो दिवस, संकटचा दिवस होता, तेव्हा हे मला आमचं अटेंड करायचं, मला बघायला आले होते. आणि नंतर 2 दिवसामध्ये ते लग्न जमवून मग साखरपुडा फेब्रुवारीमध्ये 2012 आमचं लग्न झालं. 2 दिवसातच म्हणजे जमतं? हो, 2 दिवसामध्ये सगळे झालं ठराव वगैरे. आणि फेब्रुवारीमध्ये साखरपुडा होऊन मेमध्ये लग्न झालं 2012. एखादी आठवण जेव्हा बघायला आले होते तेव्हाचा प्रसंग की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पाहिलं तर पसंत कोणी केलं पाहिजे? पसंत तेव्हा घरचे सांगते तसंच करायचं असतं, त्याच्यामुळे मी त्यानंतर पहिल्यांदा पाहिलंच नव्हतं. पहिल्या वेळेस बघाल्यानंतर की घरच्यांनी बाबा सगळं मुलगा वगैरे व्यवस्थित आहे सगळे. सेकंड टाइम पुन्हा आल्यानंतर मग पाहणी वगैरे झालं व्यवस्थित, मग आमचं त्यांच्याकडे मोबाईल आला, आमच्याकडे मोबाईल आला, अशा एकंदरीत पद्धतीने लग्न झालं. कुठली गोष्ट त्यांची खूप आवडते तुम्हाला? त्यांचं शांत प्रेमच होतं. आणि कुठली गोष्ट नाही आवडत? कधी कधी चिडचिड करतो. म्हणजे दोन्ही पण, शांतही आहे आणि चिडचिड. चिडचिड फक्त आपल्या होते, बाकी कोणाला नाही करत. निश्चितच खरं तर एक छान जोडपं बदलापूर शहराला लाभलं इथे, म्हणजे समाजसेवक संदीप गायकवाड आणि समाजसेविका हर्षाली गायकवाड. तर ते 2 चेहरे नेहमी आपल्याला सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात पाहायला मिळतात. खरं तर कुठलाही सण उत्सव असू दे यांच्या मार्फत जो आहे तो बदलापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुढचा प्रश्न असा असेल की राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील दोघेही तितक्याच जोमाने काम करत असतात, मग राष्ट्रवादी काँग्रेसच का? हा करता की माननीय अजितदादा पवार आपले मुख्यमंत्री आहेत, सर्वांचे लाडकं नेतृत्व आहे, त्यांचा आदर्श एक वाटायच व्हावा, समाजात कार्य करणारं एक व्यक्तिमत्व आहे त्यांचं. त्यामुळे असं वाटायचं की काम करायची पद्धत आपली अशी पाहिजे, एक आवड असल्यामुळे लहानपणापासून मस्त सांगितलं असल्याप्रमाणे. आणि मेन म्हणजे बदलापूर शहराचं कार्य तिकडनं लग्न करून आल्यानंतर मला माहिती पडलं. आपले कॅप्टन आशिष दामले यांचं कार्य पाहतात, प्रियंका वहिनी झाल्या, त्यांच्या मातोश्री झाल्या आपल्या सर्वांच्या, यांचं महिलांविषयी असलेलं प्रेम, एक महिलांना कर्तव्य बनवायचं हे खूप त्यांचं मला भावलं मनाला. त्यांची माझी फारशी ओळख नव्हती, माझ्या मिस्टरांचे त्यांचे चांगले संबंध होते. त्यांचं कार्य बघताना खूप छान वाटायचं असं की बाबा आपणही ह्या क्षेत्रात उतरून त्यांच्याकडे कार्य केलं पाहिजे. पण कधी असं संधी मिळाली नाही, पण जेव्हा संधी मिळली तर त्या संधीचं नक्की सोनं करावं असं वाटतं. निश्चितच. जर आपण पाहिलं तर महिलांसाठी विशेष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रेम असतं. जसं की आपण एक गिरणी उद्योग जो आहे तो महिलांसाठी आणखी सुरू केलाय आणि त्यातून बऱ्याच महिलांना लाभ होतो. असे अनेक व्यवसाय उद्योग जे आहेत किंवा फायदे जे आहेत ते महिलांना होताना दिसतात. तर महिलांसाठी विशेष नेतृत्व आपल्याला करताना पाहिलं पाहिजे. त्याच्यात एक नाव येतं हर्षाली गायकवाड, की महिलांसाठी नेहमी तुम्ही पुढे असतात. तर मग हे महिलांबद्दलचं एक विशेष प्रेम कसं काय तुम्ही क्रिएट केलं महिलांबद्दल? महिलांविषयी असं प्रेम निर्माण केलं की आपले कॅप्टन आशिष दामले साहेब हे त्यांचा वॉर्ड असल्यामुळे की थोडीशी मनामध्ये भीती होती की आपण त्यांच्यापर्यंत काम करू शकतो का. एसी वॉर्ड पडल्यामुळे तो आपल्या संधी मिळाली ते काम करण्याची. आता तुम्ही कसं म्हणाल जसं आपण सासरताना माहेर येतो तसं एक्झॅक्टली हे माझ्यासाठी सासर झालं की बाबा सासरी गेल्यानंतर आपण कसं सगळी सांभाळून घेतील नवीन प्रत्येक गोष्ट असते. त्याच्यामुळे इकडे प्रवास करताना की पहिल्या मला सोबतीने महिलांनीच की प्रत्येकाशी ओळख करून देणं, ज्या आपल्या आज कार्यकर्ते महिला आहेत खूप छान प्रकारे ट्रेन करतात आणि सगळ्यांनी सांभाळून आम्ही काम करतो तर त्याचा खूप आनंद आहे की सगळ्या महिला एकत्र येऊन काम करतात आणि त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये येताना. आणि त्याच्यामुळे कसं महिलांशी संपर्क येतात ते खूप छान वाटतं की बाबा ते आपल्या शब्दाला मान देऊन आपल्यासोबत कार्य करतात. आज तुम्ही ज्या पोझिशनवर आहात, आज तुम्ही जिथे आहात, काही वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पाहता स्वतःला तर तेव्हा काय वाटतं की काही आयुष्यात जेव्हा तुम्ही पुढे जात असतो तेव्हा असे अनेक लोक आपल्याला भेटतात जे म्हणतात की अरे तू काय करणार आहे आयुष्यात किंवा तू काही करू शकणार नाही. आणि आज जेव्हा ते लोक तुम्हाला भेटतात तर तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते? कारण आज बदलापूर शहरात एक चांगल्या समाजसेविका म्हणून तुम्ही एक नाव कमावलंय आणि तेच लोक जेव्हा तुम्हाला आता भेटतात काय प्रतिक्रिया असते त्या लोकांची? पहिली गोष्ट मला तर असं वाटते की मला ह्याच्या आधी पण ओळखत होतं की हे माहीत नाही. आपली कामं फक्त आपल्या गावापुरता एक गावामध्ये जयंतीचा वगैरे कुठला कार्यक्रम असला तर आपण एक महिलांमध्ये सगळी सांस्कृतिक कार्यक्रम निर्माण करतो. तीच आवड निर्माण करताना बाकीचे म्हणजे असं बोलताना बोलायचे की ह्या क्षेत्रामध्ये येताना तुला आम्ही सपोर्ट तर तर आता म्हणजे मला असं वाटत नाही कुणी मागून नावं ठेवतो, सगळे पाठिंबाच देतात ते की बाबा कुणीतरी आपल्या घटना एक पुढे जावं. निश्चितच असं वाटतं की मला असं वाटत नाही की अजूनपर्यंत मी कोणाकडनं ऐकलं की मला नाव ठेवून दिलेली असं काही नाही. पुढचा प्रश्न माझा असा असेल की आज जे तुम्ही उंचीचं शिखर गाठलंय, आज तुमच्या मार्फत देखील अनेक सांस्कृतिक सामाजिक कार्य केले जातात, परत इकडे आलेला कुठलाच कार्यकर्ता खाली हात जात नाही.
तर या उंचीवर जे तुम्ही पोहोचलात तर त्याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल की तुम्ही आज ज्या घडल्यात किंवा जे तुम्हाला घडवलं गेलं याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल? निश्चितच कॅप्टन अशोक दामले यांना निश्चितच देईल की ह्या क्षेत्रामध्ये खरंच थोडाफार म्हणजे वाढत काम करण्यापुरता अनुभव काहीच नव्हता. जे आपण म्हणतो की आपण सांस्कृतिक काळात राबू शकतो, पण इतर सगळ्यांना एकत्रित घेऊन कार्यक्रम करणं किंवा आणखीन कुठला विषय असेल तर निश्चितच मी दामले साहेबांना श्रेय देईल की त्यांच्यामुळेच ती संधी मिळाली. ती संधीचा आम्ही नक्कीच प्रयत्न करायचा प्रयत्न करू जेणेकरून आमच्याकडे चांगलं कार्य घडावं. त्यांना माझे श्रेय आणि प्रियंका वहिनी. बदलापूर शहराच्या विकासाची गोष्ट करूया, कारण बदलापूर शहराच्या विकासाच्या बद्दल कोणीच बोलताना दिसत नाही. सध्या इलेक्शन्स देखील येतात आहे, तर आपल्यातर्फे काय बदलापूरच्या शहर नागरिकांना आपण आवाहन करा? कारण इथं आजही जर पाहिलं वाहतुकीचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, शाळेचे प्रश्न आहेत, तर आपल्यातर्फे काय असं नवीन धोरण नागरिकांना पाहायला मिळेल? निश्चित आपण प्रयत्न करू कॅप्टन अशोक दामले यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढे कार्य करतात की जेणेकरून रस्त्याचे असतील किंवा मुलांचे शिक्षण यायचे असतील. आता आपण पाहिलं की अभ्यासिका किती सुंदर अभ्यासिका आहे, तर मुलांच्या अभ्यासिकेचे प्रश्न असतील तर तिथं अगोदर दामले साहेबांनी केलेलं आहे. ह्याच्या पुढेही त्यांच्याकडनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही कामं करू असं या इलेक्शनच्या माध्यमातून मी सांगू शकतो. आयुष्यात जर धन्यवाद बोलायचा असेल तर कोणाला? निश्चितच मिस्टरांचे आभार मानायचे की ह्या क्षेत्रामध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांनी तो पाठिंबा दिला आणि त्यांचं असं म्हणजे कोण म्हणजे सांगेल की ह्या क्षेत्रामध्ये जाताना माझा पाठिंबा आहे, पण ह्याच्यापुढे तुला जायचं. आपलं असं म्हणलं जातं की बाबा एखाद्या पुरुषाचा पाठिंबा असतो तेव्हा या कार्यामध्ये तुला कार्य करायचं मी तेवढं साथ देणार नाही, तुला हिंमत असेल तर तू कर. त्यांनी ते मला आवाज क्लिअर केले की माझ्याकडे जेवढं होईल तेवढं करेल, पुढे तुला जायचं जे काही करतो. त्याच्यामुळे त्यांचे खरंच आभार मानले की तुम्ही मला विश्वास दिला, आत्मविश्वास जो निर्माण केला त्यांची ह्या माध्यमातून त्यांचे मी आभार मानले. आणि दामले साहेबांचं निश्चितच प्रियंका वहिनी असतील, प्रभाकर पाटील असतील, त्यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन होतं की बाबा ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे असं कार्य केलं पाहिजे. तर मनापासून आशा. खरं तर हे प्रेम त्यांचं बोलताना व्यक्त झालं. आज संदीप गायकवाड यांच्याबद्दल असलेलं आयुष्यात सॉरी बोलायचं असेल, क्षमा मागायची असेल तर कुणाची नकळत तुमच्यावर दुखावला गेलं असेल किंवा असं काय? क्षमा तर मी पहिला घरातल्यांची मागेल. बाबा काही कारण असं मला घरातलं बाहेर पडावं लागतं किंवा कुणी पाहुणे वगैरे आले त्याच्यामुळे मला काही हँडल करता येत नाही. घरातल्यांची आणि माझ्या ज्या कार्यकर्त्या महिला आहेत कधी चुकावं मनापासून तर कधी बोलले नाही, पण कधी चुकावून माझ्याकडे त्यांना कुठलाही शब्द दिला असेल किंवा एका धावपळीमध्ये कुठल्याही प्रत्येक शब्दाला त्यांची मनापासून मी मागणी मागते की तुम्ही सोबत आहात म्हणून आपलं कार्य चांगलं घडते, आपल्याला चांगलं कार्य होते. त्यांची मी मनापासून. पुढचा प्रश्न मला असा असेल की समाजसेवक करता करता तुम्ही फॅमिली, तुम्हाला फॅमिली देखील आहे हे देखील लक्षात ठेवतात तुम्ही, तर असं कधी होतं असं होतं कधी की संदीप दादा बाहेर चालले तुम्ही समाजसेवेसाठी आणि तुम्ही त्यांना म्हटलं की बस ना आता किती करणार, फॅमिली पण आहे, फॅमिलीकडे पण टाईप द्या, याच्यातून कधी वाद होतात असे? वाद म्हणजे ते असं म्हणत नाही, म्हणजे मी असताना म्हणत नाही, ते मला म्हणतात की तुला आवडून बाहेर पडावं लागायचं. म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे तर आपल्याला घर आणि आपलं वाढ ते एक आपलं घर आहे, कुटुंब आहे आपलं, हे कुटुंब सांभाळणं तेही कुटुंब सांभाळायचे, त्याच्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून जमणार. जसं आपण घरातलं आणि घराचं जॉईंट फॅमिली असल्यामुळे माझी जाऊबाई एकंदरीत मला सुद्धा माझं 3 महिन्याचं बाळ असताना घराच्या बाहेर पडले. या क्षेत्रामध्ये डिलिव्हरीच्या अगोदर मी फिरत होते, पण डिलिव्हरी झाल्यानंतर ते थोडंसं पॉसिबल झालं. 1-2 महिने मला थोडंसं आराम करावा लागला. त्याच्यामुळे जाऊबाईचं मला खूप सपोर्ट आहे की सगळं घराचं हँडल करून बाळाचं सगळं करून ते खूप छान करतात. त्याच्यामुळे घरात काही प्रॉब्लेम येत नाही आणि जास्त लक्ष वाढवून द्यायला मिळतं. मग कधी असं होतं की घरचं करून किंवा घरातही लक्ष देऊन बाहेर समाजसेवा करतात, मग हे दोन्ही गोष्टी मॅनेज कशा होतात? जमतं त्या सवय झाली. ते कसं असतं आपल्यामध्ये जिद्द असते ना, त्याच्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिक आपल्याकडनं ते घडलं जातं. सगळं मॅनेज करून आपण घरातलं सगळं करून आता तुमचं सांगते जाऊबाई आहे घरामध्ये सगळं ते आपल्याला संध्याकाळची जबाबदारी माझ्याकडे असते, मला सगळं डोक्यात असते की आपण हे आवडून आपल्याला ऑफिसला जायचं, आपल्याला कुठे कार्य असतील ते करायचे, त्याच्यामध्ये सगळं मॅनेज होऊन जातं. जसं की तुम्ही सांगितलं की इच्छाशक्ती असेल तर माणूस काही करू शकतो. जाता जाता शेवटचा माझा प्रश्न असा असेल की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही तुमचं कार्य पाहतो की अतिशय तुम्ही नेहमी प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळतात, तर ही नेमकी ऊर्जा येते कुठून?
कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला एक जोडपं नेहमीच पाहायला मिळतात आणि तेही कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत सर्व गोष्टींचं नीट नियोजन करताना आम्हाला पाहायला मिळतं. तर नेमकी ही ऊर्जा येते म्हणून तुमच्या कार्यात काम करतात. राष्ट्रवादीचं कार्य तुम्ही पाहत असाल तर एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की एवढी सगळी कार्य करताना ते ॲटोमॅटिक आपल्याला ती ऊर्जा येते. बाबा दामले साहेब इतकं कार्य करू शकतात, त्यांच्या आई झाल्या, त्यांच्या मिसेस झाल्या, तर ती ऊर्जा आपल्यामध्ये येते की आपणही हे कार्य केलं पाहिजे, आपल्याला तो आनंद मिळतो. आणि सगळ्यांचं प्रेम बघायचं एकंदरीत आपल्या वॉर्डातलं की दामले साहेबांचं पण शहरावर प्रेम आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे. थोडंसं फार आपल्याही वाटतं त्या आनंदामध्ये मिळावा आणि आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. ह्या हेतूने आपण जे ऊर्जा निर्माण करतो किंवा सगळ्याचा सहवास आपल्याला एवढा छान लागतो, त्याच्यामध्ये आतून ऊर्जा आपल्याला तयार होते की आपण एक चांगलं कार्य करतो. त्याच्याबद्दल ते या वॉर्डातल्या ज्या महिला आहेत त्यांचं विशेष तुमच्याबद्दल असलेलं प्रेम अतिशय आपल्याला पाहायला मिळतं. आता थोड्या वेळा अगोदरच इथे महिलांचा अतिशय गरारा होता, तर ते महिलांचं विशेष प्रेम तुमच्यावर आपल्याला नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात पाहायला मिळतं. तर मग त्या महिलांना तुम्ही काय आवाहन करा की कशा प्रकारे म्हणजे पुढे पण असंच प्रेम ठेवलं? जसं कधीही मी नसते, आता ते मला सांभाळून घेतात. पण तुम्हाला म्हटलं की एक कुटुंब आहे आमचं. कुटुंबामध्ये कसं असतं की एक जरी व्यक्ती घरात नसते तर पाहुणे आले तर ते लोक हँडल करतात. तसं आमच्या गॉडमध्ये सर्व महिलांचा किंवा ज्येष्ठ नागरिक असेल एक कुटुंब आमचं तयार करायचे. कळत न कळत एक आपल्याशी जिव्हाळा लागला जातो. त्याच्यामुळे कधी मी ऑफिसला नसते तरी त्या महिला येऊन स्वतः बसल्या पेक्षा सगळं व्यवस्थित सांगितलं असतं. आणि त्यांना मी एक सांगितलं की जोपर्यंत तुम्ही आहात, तुम्ही जर आमच्यासोबत आहात तर आम्ही आहोत. जसं आपल्याकडे कार्य करत असेल त्या माझ्या नेहमी सोबत असेल. प्रत्येक महिलेमध्ये कोणी त्यांना एक कॉल केला किंवा कॉल न करू की बाबा ताई कामात असतील तर त्या स्वतःहून आपल्या कार्यक्रमाला सगळ्या महिला हँडल करून सगळं ते पुढाकार घेऊन सगळ्या महिला एकत्र काम करतात. त्याच्यामुळे तर त्यांचं खरंच या माध्यमातून आभार मानते की अतिशय सुंदर आपलं हे काम चाललंय. ह्याच्यापुढे आपलं काम असंच राहू दे आणि जे आपली सोबत जिव्हाळा आहे तो ह्याच्यानंतरही आणखी वाढेल अशी अपेक्षा करते. तर या होत्या हर्षाली गायकवाड. खरं तर काल परवाची सर्वसामान्य मुलगी आज समाजसेविका म्हणून बदलापूर शहरामध्ये एक महत्वाचं योगदान निभावते. खरं तर आपण पाहिलं तर त्यांचं योगदान जे अतिशय मोठ्या संख्येने आपल्याला बदलापूर पाहायला मिळते. कार्यक्रम कुठलेही असू दे, हर्षाली गायकवाड आणि संदीप गायकवाड नेहमीच अग्रेसर असतात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मला खूप साऱ्या शुभेच्छा. ठळक वार्ताला आपण काही दिला आणि मनमुराद दिलखुलासपणे आपल्याच्या प्रतिक्रिया लोकांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम इथेच थांबवतोय. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता. तुर्तास इथेच थांबतो.